कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे आमच्याकडे दोन महत्त्वाचे घाट. हा जो आंबेनळी घाट आहे याच्यामध्ये 4-5 वर्षापूर्वी विद्यापीठाची अख्खी बस देखील गेली होती आणि जवळजवळ 24 कर्मचारी एकाच वेळी तिथं मृत्युमुखी पडले होते. परवाच्या एक महिन्यापूर्वी देखील तिथले 8 मुलं तरुण मुलं देखील त्या घाटामध्ये मृत्युमुखी पडले होते. हा घाटाची जी परिस्थिती आहे त्याच पद्धतीने चिपळूण आणि कराड जोडणारा कुंभार्ली घाट देखील आहे. त्या घाटाची पण परिस्थिती अतिशय बिकट आहे. काही ठिकाणी भिंती घातल्यात जिथं ॲक्सिडेंट होणार नाहीत अशा ठिकाणी भिंती आहेत आणि 100% खाली गाडी गेली तर 700-800 फुटापर्यंत खाली जाऊ शकते. अशा ठिकाणी कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे हे दोन्ही घाट चांगल्या पद्धतीने सुस्थितीत आणणे हे खूप गरजेचं आहे. बांधकाम मंत्री सुदैवाने आमच्याच जिल्ह्याच्या कडेच्या जिल्ह्यातले, त्यांचं कोकणावर विशेष प्रेम आहे. पण तरी देखील हे कुंभार्ली घाट आणि हा आंबेनळी घाट हे दोन्ही घाट ज्या पद्धतीने आंबा घाट उदयजी सामंतनी करून घेतला त्या पद्धतीने कुंभार्लीने आंबेनळी घाट देखील अतिशय उत्तम दर्जाचा करण्यात यावा आणि तो करणार का? अध्यक्ष महोदय, हे दोन्ही घाट पलीकडचा जो पाटणवरून घाट येतो खाली चिपळूणला त्याचा उल्लेख सन्मान्य आमदार साहेबांनी केला. ह्याचं सुद्धा काम NHच्या माध्यमातून सुरू आहे. थोडं ते मधल्या काळामध्ये काम काही अडचणींमुळं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या पण ह्याच्यामुळे लांबलं होतं, पण नवीन एजन्सी देऊन ते पण काम आता प्रगतीपथावर आहे. आणि जे सेफ्टीच्या दृष्टीनं जे हे क्रॅश बॅरियर्स त्याचं मार्किंग वगैरे जे काय अपेक्षित आहे ते सर्व या दोन्ही घाटाच्या आत्ता जी कामं चालू आहेत त्याच्यामध्ये धरलेलं आहे. आणि त्याचं लवकरात लवकर आणि आत्ता पण म्हणजे आंबेनळी घाटात सुद्धा जिथं ॲक्सिडेंट झाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माझ्याकडे आहे, त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर्स आपले होते. पण दुर्दैवानं पहाटेची वेळ होती आणि पहाटेच्या वेळेमध्ये 1 वाजल्यानंतर हा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाला. दुर्दैवी घटना आहे. पण हे जे संरक्षण कठडे वगैरे हे सगळे त्या ठिकाणी आपले आहेत आणि 14 मीटर रुंदी त्या ठिकाणी आहे. म्हणजे जिथं हा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे असं पण काय अरुंद घाट होता तिथं किंवा जागा अरुंद होती नाही. पण तरी ज्या काही आहेत त्या सुधारणा करण्याचं नियोजन विभागानं केलेलं आहे. सुधीर भाऊ.